उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती जाणार नाहीत. अंबादास दानवेंना पुन्हा संधी. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवरती जावं अशी सर्वांची इच्छा होती. मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली. उमेदवारी मिळताच अंबादास दानवेंकडून ठाकरेंचे आभार. विधान परिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार. हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर नाव जाहीर करणार. ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसनं उमेदवार देण्याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केली होती. ठाकरेंची शिवसेना विधान परिषद लढत असेल तर राज्यसभा आम्हाला मिळावी, काँग्रेसची मागणी. ठाकरे उमेदवार असते तर आमची पाठिंब्याची भूमिका होती. वडेट्टीवारांकडून स्पष्ट. भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची चर्चा. ठाकरे उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी. भाजप केंद्रीय पातळीवरती चर्चा करण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतं. शिवसेनेत पक्ष विलीन करण्यासाठी बच्चू कडू सकारात्मक. दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय, पण नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाणार नाही, बच्चू कडूंची भूमिका. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत. स्वरूपानंद देशमुख नवे सरपंच. पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदूरमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत रुपाली चाकणकरांचा भाऊ संतोष बोराटेंचा पराभव. विशाल थोरात 304 मतांनी विजयी. विशाल थोरातांकडून चाकणकरांच्या भावाचा 304 मतांनी पराभव. चांगल्या व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल नांदूर गावकऱ्यांचे आभार. चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोंबरेंनी डिवचलं. नागपुरात बागेश्वर बाबांचं श्याम मानव यांना आव्हान. 5 दिवस नागपुरात आहे प्रदेश. त्यांचा मंचही त्यांचाच. श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल. श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्रींना प्रति आव्हान. एका रूममध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तरी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू. श्याम मानव यांची प्रतिक्रिया.